नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप खुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आज आपला फोर्थ राऊंड सुरू होणार आहे। म्हणजे फोर्थ राऊंडची जी ऑप्शन फॉर्म फिलिंगची आपल्याला डेट आहे, जे दिवस दिले ते आहेत 28, 29, 30 या 3 दिवसामध्ये आपल्याला फोर्थ राऊंडची आपली ऑप्शन फॉर्म फिलिंग सबमिट करायची, म्हणजे कंप्लीट करायची। आणि त्याच्यानंतर आपल्याला 1 सप्टेंबरला आपली त्याची अलॉटमेंट आहे। ओके, फोर्थ राऊंडची। आता तुम्हाला माहिती आहे की समजा आपला फोर्थ राऊंड जो आहे तो कॅप मधनं ऍडमिशन घेण्याची आपली लास्ट अपॉर्च्युनिटी आहे। आता बऱ्याचशा केसेसचे विद्यार्थी आहेत की ज्यांना समजा अद्याप कॉलेज लागलं नाही, त्यानंतर काही काही असे विद्यार्थी आहेत की ज्यांना थर्ड राऊंड मध्ये कॉलेज अलॉट झालंय, ते फोर्थ राऊंड साठी बेटरमेंट त्यांनी केलंय। तर त्यांच्यासाठी काय स्ट्रॅटेजी असणार आहे, त्यांनी कशा पद्धतीने ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे, तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। प्रत्येकाविषयी मी तुम्हाला स्ट्रॅटेजी एक्सप्लेन करणार आहे, त्याचा यूज करून तुम्ही तुमची व्यवस्थित ऑप्शन फॉर्म फिलिंग करू शकता, जेणेकरून तुम्हाला एक चांगलं कॉलेज लागेल किंवा त्याच्यापेक्षा जे कॉलेज तुम्हाला सध्या अलॉट झाले त्याच्यापेक्षा बेटरच कॉलेज लागेल, किंवा समजा जर नाही लागलं तर आहे ते कॉलेज तुमचं राहील। त्याच्यामुळे काय काळजी घ्यायची किंवा कोणत्या पद्धतीचं मार्गदर्शन तुम्हाला पाहिजे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व सांगणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आपली वॅकन्सी मॅट्रिक्स ही काल रिलीज झाली। आता वॅकन्सी मॅट्रिक्स मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, समजा मी ऑब्झर्व केलं त्यावेळेस सीओईपी मध्ये, समजा सीओईपी कॉलेजमध्ये आपल्याला 90 सीट्स वॅकंट आहेत, बरोबर, म्हणजे वेगवेगळ्या ब्रांचच्या पकडून। आणि त्याच्यानंतर तुम्हाला व्हीजेटीआय मध्ये 25 सीट्स वॅकंट आहेत, वालचंद मध्ये एक 12-13 सीट्स वॅकंट आहेत, बरोबर, हे तर तुम्ही पाहिलं असेल। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की समजा सीओईपी मध्ये, समजा सीओईपी एक ड्रीम कॉलेज आहे सर्व विद्यार्थ्यांचं, तर त्याच्यामध्ये एवढ्या सीट वॅकंट का झाल्या, किंवा व्हीजेटीआय सारखं कॉलेज आता मुंबईचं टॉप कॉलेज आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आपण टॉप कॉलेजच्या लिस्टमध्ये त्याचं नाव कन्सिडर करतो, तर त्याच्यामध्ये 25 विद्यार्थ्यांच्या सीट का वॅकंट झाल्या? असं नाही की ह्या सीट कोणाला अलॉट झाल्या नव्हत्या, सीओईपी असेल किंवा व्हीजेटीआय असेल तर पूर्ण अलॉटमेंट झालं होतं, फक्त विद्यार्थ्यांनी त्या सीट एक्सेप्ट नाही केल्या, त्याच्यामुळे त्या सीट वॅकंट राहिल्या, बरोबर। आता या का वॅकंट झाल्या याचं कारण आपण या व्हिडिओमध्ये पाहू। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे की समजा जर तुम्ही अद्याप आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज फक्त आपलं चॅनल सबस्क्राईब करा। तर ठीक आहे मित्रांनो, आपण पाहूया नक्की त्याचं कारण काय असेल। आता आपले जे नवीन रूल आलेत ऑटो फ्रीजचे, 2025 पासून, म्हणजे या काउन्सिलिंग पासून आपले ते लागू झालेले आहेत। तर त्या रूलला थोडा आपण रिवाइंड करू की आपला थर्ड राऊंड साठी रूल काय होता, की समजा कोणत्याही विद्यार्थ्याचा असो ज्यांनी पहिले 6 ऑप्शन फिल केले, ओके, 6 जे ऑप्शन असतील त्याच्यापैकी जर एखादं कॉलेज अलॉट झालं, त्याच्यापैकी जर एखादा प्रेफरन्स अलॉट झाला तर तो त्या विद्यार्थ्याला घ्यावा लागत होता, बरोबर। म्हणजे त्या विद्यार्थ्याला तो रिस्पेक्टिव्ह कॉलेजमध्ये तिथं जाऊन त्याला ऍडमिशन घ्यावं लागत होतं, अदरवाईज त्याचं ऍडमिशन कॅन्सल व्हायचं, तो कॅप राऊंडच्या बाहेर जायचा, म्हणजे ते विद्यार्थी फोर्थ राऊंड साठी सुद्धा एलिजिबल नसायचे। आणि त्याचबरोबर अजून काय व्हायचं की जी सीट आहे जी थर्ड राऊंड मध्ये त्या विद्यार्थ्याला अलॉट झाली होती, तर ती सीट वॅकंट ऍज अ वॅकंट कन्सिडर केली जाते नेक्स्ट राऊंड साठी, आणि नेक्स्ट राऊंड मध्ये ती फिलअप केली जाते, बरोबर। आता याच्यामुळे झालं काय, तर समजा विचार करा, समजा सीओईपी किंवा व्हीजेटीआय ला लागणारे विद्यार्थी कोण असतील की ज्यांना समजा 99% वगैरे पर्सेंटेज आहेत, म्हणजे भरपूर पर्सेंटेज आहेत, त्याच वेळेस त्यांना तिथं अलॉटमेंट मिळाली, बरोबर। त्याच्यानंतर समजा त्याच विद्यार्थ्याने साईड बाय साईड त्याचे समजा जेईचे काउन्सिलिंगचे राऊंड चालू असतील, बरोबर। आता समजा जेई मध्ये त्याला चांगले मार्क्स आले असतील, सीईटी मध्ये आले असतील, त्यांनी ऍज अ एक ट्राय द्यायचा म्हणून समजा तो सीईटी मध्ये अपेअर झाला असेल, आणि त्याच्याबरोबर बाय साईड त्याच्या जेईचे काय असतील ते शिशा काउन्सिलिंग वगैरे जोशा काउन्सिलिंग त्यांची ती चालू असेल, बरोबर। आता त्याच्यामध्ये समजा जर त्याला एखादं कॉलेज अलॉट झालं आणि सीओईपी त्याला समजा कॉलेज अलॉट झालं, तर सीओईपी व्हीजेटीआय आपण कन्सिडर करू, हे टॉप कॉलेज आहेत, त्याच्यामुळे समजा सीओईपी आणि व्हीजेटीआय त्याला कोणतं तरी एक अलॉट झालं, आणि त्याच्यानंतर तिकडे त्याला एक कॉलेज अलॉट झालं, पण समजा आयआयटी एनआयटी बेटर आहेत, बरोबर, त्याच्यामुळे नो डाऊट तो तिकडे जाणार, बरोबर। त्याच्यामुळे परिणामी जी त्याची सीट वॅकंट राहिली ती इथे वॅकंट राहिली। आणि एक महत्वाची किंवा फायद्याची गोष्ट म्हणजे काय झाली की ते ऑटो फ्रीजचे रूल असल्यामुळे त्याला नेक्स्ट राऊंड मध्ये पण जाता येत नव्हतं, बरोबर। पहिले काय असायचं, पहिले समजा 2024च्या अगोदर ऑटो फ्रीज नव्हतं, फक्त पहिला सीओईपी सीएस जो ऑप्शन असायचा तो ऑटो फ्रीज व्हायचा, आणि थर्ड राऊंड मध्ये थोड्याशा सीट्स मोकळ्या व्हायच्या, आणि त्याच्यानंतर सीट बाकीच्या भरलेल्या असायच्या नंतरच्या राऊंड साठी, बरोबर। आता थर्ड नाही पण 3 राऊंड होते पहिले, मग या ज्या सीट्स आहेत पूर्ण तर या स्पॉट साठी ओपन व्हायच्या, बरोबर। या ज्या सीट्स आहेत त्या स्पॉट साठी ओपन व्हायच्या, पण यावेळेस या सीट्स फोर्थ राऊंड मध्ये ओपन झाल्या का, तर ते आपल्या ऑटो फ्रीजचा जो नवीन रूल आहे त्याच्यामुळे। मग विद्यार्थ्याला याचा नक्कीच फायदाच झालाय, कारण आता जे 90 सीट्स वॅकंट झाल्या तर नक्कीच तुमची शिफ्टिंग होणार, म्हणजे समजा 90 सीटची शिफ्टिंग कशी होणार, पीआयसीटीचे काही विद्यार्थी असतील, समजा एसपीआयटीचे काही विद्यार्थी असतील, किंवा समजा वालचंदचे काही विद्यार्थी असतील, त्यांनी बेटरमेंट ऑलरेडी केलं असेल, बरोबर, त्यांचं बेटरमेंट होऊन ते सीओईपी वगैरे मध्ये येतील, समजा आता तिथं त्यांच्या जे सीट्स वॅकंट झाल्या पीआयसीटी मध्ये, खालच्या कॉलेजचे व्हीआयटीचे स्टुडंट तिथं अप्लाय करतील, म्हणजे असं शिफ्टिंग होण्याचे चान्सेस खूप आहेत। माझ्या मागच्या 2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा फिनोमिना एक्सप्लेन केला होता की ऑटो फ्रीज मुळे नक्की चौथ्या राऊंडवर काय परिणाम होणार आहे, आणि त्या पद्धतीचा परिणाम आपल्याला या राऊंड मध्ये पाहायला मिळाला, जेणेकरून त्याच्यामुळे सीओईपीच्या 90 सीट्स वॅकंट झाल्यात। 90 सीट कशा वॅकंट झाल्या की त्या विद्यार्थ्यांना पहिल्या 6 मधला ऑप्शन लागला। ऑफकोर्स समजा सीओईपी सीएस तुम्ही पहिल्या 6 मध्येच टाकणार ना, बरोबर, कारण त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन आपल्याकडे सीईटी मध्ये नाहीये काही, बरोबर।
समजा सीओपी सीएस असेल, सीओपी ईएनटीसी असेल, हे पहिल्या 6 मध्ये तुमचं येणार, किंवा व्हीजीटीआय सीएस असेल पहिल्या 6 मध्ये येणार, आणि त्या विद्यार्थ्याला समजा तिथे ऍडमिशन नसेल घ्यायचं, त्याच्यामुळे तो कॅप राऊंडच्या बाहेर झाला आणि त्याची जी सीट होती तर ती 4th राऊंडसाठी आपल्याला ऍज इट इज अवेलेबल झाली. तर त्याच्यामुळे याचा विद्यार्थ्यांना फायदाच झालाय, म्हणजे याच्यातून शिफ्टिंग होऊ शकते, तुमचे बेटरमेंट होऊ शकते. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ज्यांना चांगले पर्सेंटाईल आहेत, आता अतिच कमी ज्यांना पर्सेंटाईल आहेत तर त्यांना आपण रेकमेंड केलं नव्हतं. आपला तुम्ही जर मागचा कॅप 3चा जर व्हिडिओ पाहाल तर त्याच्यामध्ये आपण असं सांगितलं होतं की ज्यांना चांगले पर्सेंटाईल आहेत, ओके, तर त्यांनी 4th राऊंड मध्ये नक्की जा. बरोबर, त्यांना 97, 98, 99 एवढे जर पर्सेंटाईल असतील तुम्ही नक्की 4th राऊंड मध्ये जा. अशी शिफ्टिंग होऊ शकते आणि ती झाली. आणि तुम्ही आता जर 1 तारखेचं जर अलॉटमेंट पाहताल तर तुमच्यातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा बेटरमेंट हे मिळणार आहे. म्हणजे एक कॅप 3 पर्यंत बेटरमेंट कमी होतं. म्हणजे समजा फर्स्ट राऊंड मध्ये समजा असेल ते आपलं कॉलेज लागलं, त्याच्यानंतर सेकंड मध्ये बेटरमेंटचे चान्सेस कमी असतात, कारण आपले पहिले 3 ऑप्शन्स त्याच्यामध्ये ऑटो फ्रीज असतात. थर्ड मध्ये थोडेसे कमी असतात. पहिले 6 ऑप्शन जरी ऑटो फ्रीज असेल तर वॅकन्सी आपल्याला मिळत नाही त्या ठिकाणी. पण 4th मध्ये बेटरमेंटचे चान्सेस जास्त होत आहेत, कारण कोणाचे बेटरमेंटचे, ज्यांना हायर पर्सेंटाईल आहेत त्यांच्या बेटरमेंटचे, कारण ऑटो फ्रीज झाल्यामुळे त्या ज्या सीट आहेत तर त्या तुम्हाला रिलीज होणार आहेत, त्या सीट तुम्हाला मोकळ्या होणार आणि त्या सीट तुम्हाला ग्रॅब करता येणार आहेत. बरोबर, तर हे कारण होतं याच्या मागचं की तुमचं नक्की एवढ्या सीट का ओपन झाल्या. ओके, आता ठीक आहे, ओपन झाल्या, चांगली गोष्ट आहे. तुम्ही आता व्यवस्थित स्ट्रॅटर्जी बनवा. आता मी दुसऱ्या मुद्द्यावर येतो आपल्या व्हिडिओच्या. एक दुसरा पार्ट बी असा आहे की समजा तुम्ही एक व्यवस्थित स्ट्रॅटर्जी बनवा. आता तुमची स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे मी तुम्हाला सांगतो. समजा एखादा पीआयसीटी सीएस चा विद्यार्थी आहे, माझ्याकडे 2-3 पीआयसीटी सीएस चे विद्यार्थी आहेत आपल्या काउन्सिलिंगचे. समजा त्यांच्यासाठी कशी स्ट्रॅटर्जी असणार आहे, ठीक आहे, त्यांचं नो डाऊट तुम्हाला 4th राऊंड मध्ये जे कॉलेज लागेल, भले ते 100 असो किंवा पहिलं कॉलेज असो, ते तुम्हाला घेणंच आहे. त्या ठिकाणी तुमचं ऑटो फ्रीज होतो आणि ऍडमिशन तुम्ही जर नाही घेतलं तर ती सीट तुमच्या हातातून जाते. आणि आपल्याला काय ते 3 दिवस असतील, समजा 2 तारखेपासून 2, 3, 4 हे 3 दिवस आपल्याकडे आहेत ऍडमिशन घेण्यापासून. सप्टेंबर, 2 सप्टेंबर, 3 सप्टेंबर आणि 4 सप्टेंबर या ठिकाणी तुम्हाला ते ऍडमिशन घ्यायचं. म्हणजे आता कन्फर्म करून चालायचे तुम्ही डॉक्टरमध्ये फीज वगैरे काय जे असेल ते कन्फर्म करून चालायचे की आपल्याला ऍडमिशन घ्यायचे, आणि त्या पद्धतीने तुम्ही तयारी करून ठेवायची. पण आता समजा एखादा विद्यार्थी पीआयसीटी सीएस मध्ये आणि त्याला समजा जर बेटरमेंटसाठी जायचंय, 3rd राऊंड मधून तो 4th राऊंड मध्ये आला, त्याला बेटरमेंटसाठी जायचंय, तर त्यांनी नक्की काय ऑप्शन ट्राय केले पाहिजे. तर सर्वप्रथम पीआयसीटी सीएस तर टीएफडब्ल्यूएस त्यांनी ट्राय केला असेल. जर विद्यार्थी ओपन वगैरे कॅटेगरी मध्ये असेल तर समजा कॅटेगरीमध्ये जर विद्यार्थी असेल तर त्याला करायची गरज नाही. त्याच्यानंतर समजा मुंबई जर त्याला चालत असेल तर मुंबईचं व्हीजीटीआय सीएस वगैरे ट्राय केलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट ट्राय केलं पाहिजे सीओपीचं सीएस वगैरे. बरोबर, तर याच्या व्यतिरिक्त त्याच्या ऑप्शन फॉर्म मध्ये दुसरं कॉलेज ऍड करण्याचे काही चान्सेस आहेत का. म्हणजे समजा तो जर ऍड करू इच्छित असेल व्हीआयटी वगैरे, हे कॉलेज त्याच्या ऑप्शन फॉर्म मध्ये येणारच नाही. तुमचा ऑप्शन फॉर्म एक थोडासा छोटा बनेल. बरोबर, आता हे झालं कोणासाठी ज्याला चांगले पर्सेंटाईल. आता ज्याला थोडेसे कमी पर्सेंटाईल आहेत आणि समजा त्यांच्याकडे एक सीट कोणती तरी आहे सध्या, तर तुम्ही अजिबात मिसकन्सेप्शन करून घ्यायचं नाही की समजा 4थ्या राऊंड मध्ये तुम्हाला अलॉटमेंट नाही झाली आणि तुमचं जे पहिलं सीट होतं ते कॅन्सल होईल. तुमचं पहिलं सीट हे आहे तसं राहणार जोपर्यंत तुम्हाला त्या सीटपेक्षा बेटर सीट मिळत नाही. बरेचसे युट्यूबर वगैरे मुलांच्या किंवा पालकांच्या मनात संभ्रमाचं वातावरण किंवा 4th राऊंड विषयी एक वेगळीच इमेज बनवली की 4th राऊंड म्हणजे मॅनेजमेंटचा राऊंड वगैरे, तर असं बिलकुल काही नाहीये. 4th राऊंड जो आहे तो आपल्या नॉर्मल कॅप राऊंड सारखा आहे. बऱ्याचशा मला कमेंट पण येतात की 4th राऊंडला मला स्कॉलरशिप मिळेल का, 4th राऊंडला कॅटेगरीचे बेनिफिट्स मिळतील का. तर असं कोणत्याही प्रकारचं तुम्हाला हे होणार नाही की 4th राऊंडला तुम्हाला जेवढं आहे जेवढं तुम्हाला 3rd राऊंड मधून बेनिफिट मिळतंय, जेवढं 2nd राऊंड मधून बेनिफिट मिळतं तेवढंच तुम्हाला 4th राऊंड मध्ये मिळणार आहे. यावर्षी फक्त नंबर ऑफ राऊंड इन्क्रीज केले, त्यांच्या टर्म आणि कंडिशन मध्ये काही चेंजेस झाले नाही, ऑटो फ्रीज जर आपण सोडलं तर. ओके, तर त्याच्यामुळे तुमचं जे आता ऑप्शन फॉर्म जो असणार आहे तो कशा पद्धतीने ऑप्टिमल ऑप्शन फॉर्म पाहिजे. ऑप्टिमल याचा अर्थ कसा की समजा XYZ तुम्ही 49 कॉलेजेस टाकलेत, तर त्याच्यातले 50 जे कॉलेज आहे, ओके, तर 50 जे कॉलेज आहेत तर त्याच्यावर असणार 49 वर, तर ते तुमच्यासाठी कधी ऑप्टिमल पाहिजे 50 पेक्षा. म्हणजे तुम्ही एक कन्सिडर करून चालायचे समजा मला हे जर नाही लागलं तर त्याच्यापेक्षा खालचं हे, म्हणजे या पद्धतीने तुम्ही उतरत्या क्रमाने कुठेतरी लावायचं. म्हणजे सगळ्यात अगोदर सीओपी सीएस असेल तुमच्या याच्यामध्ये आणि सगळ्यात लास्टला तुम्हाला काय असेल तुमचं जे तुम्हाला अलॉट झालंय ते. ओके, आता असं करायचं की समजा जे तुमचं अलॉट झालंय तर त्याच्यापेक्षा बेटरच कुठे जायचं. बेटर कट ऑफ वाईज तुम्ही आता जाऊ नका. बेटर तुम्ही कसं ठरवा, समजा पुण्यातले 2 कॉलेज असतात, आता पुण्यातला एरिया पहा तुम्ही. एरिया पहा याचा अर्थ म्हणजे कसा की समजा जर तुम्ही बाकीचा जर एरिया घेतला, समजा शिवाजीनगर असेल किंवा पिंपरी चिंचवड एरिया जर असेल तर हा थोडासा तुम्हाला कॉस्टली असेल. त्याच्यानंतर जर तुम्ही कात्रज वगैरे इकडला जर एरिया घेतला पीआयसीटी साईडचा तर हा तुम्हाला थोडा कुठेतरी कॉस्ट इफेक्टिव्ह असेल. या पद्धतीने तुम्ही पूर्ण एक विचार करा. समजा तुम्ही काउन्सिलिंग जर परचेस केली असेल तर तुमच्या काउन्सिलरला विचारा की कोणता एरिया कसा आहे, त्यासोबत कोणतं कॉलेज कसं आहे, तर ते तुम्हाला अप्रोप्रिएट गायडन्स करतील. त्यासोबत जर तुम्ही अजून काउन्सिलिंग परचेस केली नाही तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी अशी आहे की आपण स्पॉट राऊंड ऍडमिशनची काउन्सिलिंग लॉन्च केली आहे.
तर त्या काउन्सिलिंगची आपली फीज आहे 1499 रुपये. आता त्या काउन्सिलिंग मध्ये आपण तुम्हाला काय प्रोव्हाइड करणार आहोत की स्पॉट राऊंड विषयी जेवढा तुम्हाला गायडन्स असेल, म्हणजे आता मी पूर्ण फीचर्स तुम्हाला सांगत बसत नाही, आपला डेडिकेटेड व्हिडिओ आहे त्याच्यावर तुम्ही तो जाऊन पहा. तो स्पॉट राऊंड विषयी जेवढा तुमचा गायडन्स असेल, म्हणजे स्पॉट राऊंड पासून किंवा समजा जर तुम्ही आता तिथे ऍडमिशन जर कन्फर्म केलं तर तुम्हाला फोर्थ राऊंड साठी जी कॉलेजची लिस्ट आहे ती तुम्हाला मिळून जाईल. म्हणजे तुम्ही फोर्थ राऊंडच्या 30 तारखेच्या सकाळी जरी ऍडमिशन केलं असेल तर तुम्हाला अर्ध्या किंवा 1 तासाच्या आतमध्ये तुमची जी पर्सनलाइज लिस्ट असेल व्यवस्थित तुमच्या रिक्वायरमेंट अनालिसिस करून तर ती तुम्हाला मिळून जाईल. त्यासोबत स्पॉट राऊंड साठी जी गायडन्स असते तुम्हाला जे टार्गेटेड कॉलेज, म्हणजे आता एक विचार करा की समजा एखादा XYZ विद्यार्थी आहे, त्याला समजा जर स्पॉट राऊंड साठी अपेअर होते 80% त्याला आहे आणि समजा तो जर अपेअर व्हायचं म्हणत असेल COEP किंवा PICT तर हे कुठंतरी एक चुकीचं आहे, बरोबर. मग त्याच्यासाठी आपण काय करणार, अशी लिस्ट बनवणार की त्या विद्यार्थ्याने त्या क्रमवाईज जे आपण कॉलेज दिले त्या ठिकाणी अपेअर होऊन त्याला लागण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे या पद्धतीने आपण लिस्ट बनवणार. त्याचबरोबर तुमच्या फीज रिलेटेड असो, स्कॉलरशिप रिलेटेड असो, डॉक्युमेंट रिलेटेड असो किंवा समजा त्याच्यानंतर तुमची महाडीबीटीची स्कॉलरशिप असो, या सर्व गोष्टींबद्दल किंवा तुमची फर्स्ट इयर इंजिनिअरिंग असो, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असणार आहे आणि याची प्राइस असणार आहे फक्त 1499 रुपये. आता ही परचेस करायसाठी तुम्हाला काय करायचं की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण एनरोलमेंट फॉर्मची लिंक प्रोव्हाइड केली, त्या ठिकाणी जायचंय तुम्हाला, एनरोल करायचंय आणि आपल्या VIP व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं. त्याच्यानंतर तुम्ही आमच्या फॅमिली बरोबर जॉईन व्हाल. ओके, टेक एस्पायर ग्रुप बरोबर. ओके, तर आपला मेन टॉपिक होता की ऑप्टिमल लिस्ट कशी बनवायची. मी तुम्हाला प्रत्येक सिनियरने सांगितलंय कशी लिस्ट बनवायची, म्हणजे टॉपर साठी कशी लिस्ट असेल, मीडियम विद्यार्थ्यांसाठी कशी लिस्ट असेल आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना अद्याप कॉलेजच लागलं नाही. ओके, म्हणजे आता बरेचसे असे विद्यार्थी आहेत की ज्यांच्या तिन्ही राऊंड मध्ये ज्यांच्याकडून चुका झाल्या, त्या चुका पाहिजे त्यांना अजून कॉलेज अलॉट झालं नाही, त्यांना कमी पर्सेंट आले होते, XYZ काही कारण असू शकतात. आता त्यांच्यासाठी मी काय सांगेल तुम्हाला, तर त्यांच्यासाठी माझं एकच सांगणं आहे की मित्रांनो, समजा तुमचं जर समजा 55% तुम्हाला असेल तर तुमच्या लिस्टमध्ये 30% कॉलेज सुद्धा इन्क्लूड पाहिजे, बरोबर. आणि ते नो डाऊट रँकिंग वाईजच पाहिजे, बरोबर. आणि मेन मुद्दा समजा 55% असेल, बरेचसे विद्यार्थी म्हणतात मला 55% आले मग मी 55 पेक्षा जास्त कॉलेज टाकतच नाही, मला जे लागतील ते टाकतो, बरोबर आहे. तर असं बिलकुल कोणालाच करायचं नाही, कारण आपण डायरेक्टली सांगू शकत नाही की ह्या कॉलेजमध्ये किती वॅकंट राहणार आहे किंवा किती ऍडमिशन घेणार आहे किंवा याचा कट ऑफ खालीवर जाऊ शकतो का. त्याच्यामुळे बेस्ट प्रॅक्टिस काय असते की समजा तुम्हाला 55% आले तर तुम्ही 75-90% कॉलेज सुद्धा तुमच्या लिस्टमध्ये ऍड करा. समजा आपण काउन्सिलिंगच्या मुलांना तर त्या पद्धतीच्या लिस्ट प्रोव्हाइड करतो, म्हणजे COEP CS पासून तर भले त्यांना 15% जरी असेल तर तिथपर्यंत आपण त्यांना लिस्ट प्रोव्हाइड करतो आणि ती पूर्ण लिस्ट विद्यार्थी एंटर करतात आणि ती केलीच पाहिजे. हे एक बेस्ट प्रॅक्टिस असते ऑप्शन फॉर्म फिलिंगची. आणि ऑप्शन फॉर्म फिल करत असताना कुणावरही ब्लाइंडली ट्रस्ट तुम्ही करू नका. जे तुमचे अप्रोप्रिएट ऑप्शन असतील किंवा ज्या ठिकाणी तुम्ही समजा कॅपराउंड 3rd पर्यंत ऑप्शन फॉर्म फिलिंग केली त्याच ठिकाणी करा, बरोबर. त्याच्यानंतर जर समजा तुमचा मोठा भाऊ बहीण जर कुणी असेल, समजा तुमचा काउन्सिलर असेल तर त्या ठिकाणी त्यांची हेल्प घ्या जर तुम्हाला काही चुकलं वगैरे तर. कारण कसं असतं की या राऊंड मध्ये बरेचसे मिस्टेक होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे विद्यार्थ्याकडे एक चांगलं कॉलेज असतं पण घाई गडबडीत किंवा कोणाचं जरी ऐकून विद्यार्थी चुका करतात आणि त्याच्यामुळे परिणामी काय होतंय, एक कमी लेवलचं कॉलेज त्यांना अलॉट होतं. त्याच्यामुळे या चुका आपल्याला बिलकुल करायची नाही. जे विद्यार्थी काउन्सिलिंगसाठी इंटरेस्टेड असतील स्पॉट राऊंडचा तर त्यांनी मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा. हा माझा इथं नंबर आहे व्हॉट्सअपचा, इथं मला व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्ही डायरेक्टली किंवा कॉल पण करू शकता आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला काउन्सिलिंगचे पूर्ण डिटेल्स शेअर करेन. त्याचसोबत आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. नवनवीन अपडेटसाठी आपला ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फक्त तुम्हाला जर काही डाऊट वगैरे असेल, व्हिडिओ कसा वाटला याच्याविषयी कमेंट करा आणि त्यानंतर हा आपला जो व्हिडिओ आहे तो तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप वगैरे म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही इंजिनिअरिंग ऍडमिशनसाठी एक ट्रस्टेड प्लॅटफॉर्म अवेलेबल होईल. आणि आपल्या चॅनलला फक्त सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.